नाशिकच्या सातपूर परिसरातील दुर्वनगरमध्ये घडलेली घटना ही केवळ अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. हा थेट निष्काळजीपणाचा परिणाम आहे. अंदाजे 3.5 फूट उंच आणि तब्बल 14 फूट रुंद वजनदार लोखंडी गेट अंगावर कोसळून 13 महिन्याच्या आराध्या दीपक मामुलकर या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आईसोबत बाहेर पडली पण परतलीच नाही. आईसोबत कचरा टाकण्यासाठी बाहेर पडलेली आराध्या पुढच्या क्षणी काळाच्या पडद्याआड गेली. एवढं जड गेट अचानक निकळून थेट तिच्यावर कोसळलं. हा क्षण इतका भयंकर होता की पाहणाऱ्यांचंही हृदय दडपलं. सर्वांची लाडकी आराध्या एका क्षणात नाहीशी. आराध्या ही परिसरातील प्रत्येकाच्या मनात घर करून बसलेली होती. सर्वांची लाडकी चिमुकली होती. तिच्या अकाली जाण्याने केवळ कुटुंब नव्हे तर संपूर्ण अपार्टमेंट आणि परिसर शोक सागरात बुडाला आहे. मन सुन्न करणारी बाब म्हणजे अवघ्या महिनाभरापूर्वीच पाटीलवाडा येथे तिचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. आनंदाचा तोच घर आता दुःखाने कोसळला आहे. प्रश्न तेच, जबाबदार कोण? इतकं मोठं आणि वजनदार गेट निखळतात कसं? देखभाल झाली होती का? कुणाच्या हलगर्जीपणामुळे हा निष्पाप जीव गेला? हे प्रश्न आता टाळून चालणार नाहीत. आराध्या मृत्यू केवळ दुःखद प्रसंग नाही, तो व्यवस्थेच्या निष्काळजीपणावर उठलेला जोरदार आवाज आहे. आज आराध्या, उद्या कोण, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ध्रुवनगर या परिसरातील महालक्ष्मी लोटस अपार्टमेंट येथे काल दिनांक निहा दीपक मामुनकर यांची मुलगी आराध्या दीपक मामुनकर वय 13 महिने ही तिच्या आईसोबत कचरा टाकण्याकरता बिल्डिंगच्या खाली आली होती. त्यावेळी बिल्डिंगचं गेट लोटल्यानंतर ते त्या मुलीच्या डोक्याला लागलं आणि त्यातून मुलीच्या डोक्याला जखम झाली होती. त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असता ती मुलगी मयत झाली. सदर प्रकरणाबाबत चौकशी चालू आहे. गंगापूर पोलीस स्टेशन येथे 32/26 अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर नोंद क्रमांक करण्यात आलेला आहे आणि सदर प्रकरणाचा चौकशी चालू आहे. सदर प्रकरणाची सध्या चौकशी चालू आहे. तिच्या वेळी ते कंपनीमध्ये काम करतात, जवळच MIDC मधल्या कंपनीमध्ये काम करतात. सर्वसामान्य घरातील फॅमिली आहे. सदर प्रकरणाची चौकशी चालू आहे. यात आपण काही गुन्हा दाखल करणार की काय निष्काळजीपणाचा असेल त्या अनुषंगाने पुढील चौकशी करून तजवीज ठेवलेली आहे. सध्या बेसिक जो चौकशी चालू आहे त्याच्यामध्ये तर प्रथमदर्शनी दिसून येत नाही, कारण स्वतः मुलीच्या आईनं तो दरवाजा गेट उघडलं होतं. वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक.